एक मोठी बातमी येते अहमदनगरमधून। इथं अतिमद्य सेवनानं तिघांचा मृत्यू झालाय, तर 3 जण अत्यवस्थ आहेत। जेऊरमध्ये सेनेच्या उमेदवारानं एक पार्टी दिली होती, त्या पार्टीत मद्यपान झालं आणि यात बनावट दारू पण होते असाही आरोप करण्यात येतो आहे। पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पांडुरंग, काय अधिक माहिती आहे? मयुरेश, ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावं लागणार आहे, कारण ऐन निवडणुकीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना झालेली आहे। निवडणुका जवळच आल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवाराकडून प्रलोभन दाखवलं जात आहे, दारूंच्या पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे आणि ही दारू आता मतदारांच्या जीवावर बेतलेली आहे। अहमदनगरच्या जेऊर मधील ही दुर्घटना आहे। या ठिकाणी या नागरिकांचा आरोप आहे की शिवसेनेच्या उमेदवारानं पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या पार्टीची बनावट दारू पिल्यानं या ठिकाणी 3 जण ठार झालेले आहेत, तर अनेक जण अत्यवस्थ आहेत आणि यामुळे या नागरिकांमध्ये मोठा संताप आहे। या ठिकाणी या नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलंय। तर दुसरी एक बाजू अशी आहे की या ठिकाणी भाजपच्या उमेदवारानं ही पार्टी आयोजित केली होती, त्यामुळे हे जे काही दारू पिऊन मृत्यू पावलेले आहेत तर ते भाजपच्या उमेदवाराच्या दिलेल्या पार्टीतील आहे की शिवसेनेच्या उमेदवारानं दिलेल्या पार्टीचं, आता हे सर्व जे आहे या ठिकाणी पोलिसांच्या तपासातून निष्पन्न होणार आहे। या ठिकाणी पोलीस पण दाखल झालेले आहेत आणि गावामध्ये सध्या सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे, कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी या ठिकाणी भेट दिली होती, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकही झाली होती आणि त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था, अवैध दारू याचाही त्यांनी आढावा घेतला होता। मात्र त्यानंतरही बळी गेल्यानं म्हणजे सरकार, प्रशासन आणि पोलीस करतंय काय असा प्रश्न अर्थातच निर्माण झालेला आहे आणि त्याही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। त्यामुळे निवडणुकांच्या प्रचाराचा हा असाही एक रंग जो जीवावर बेतू शकतो तो अहमदनगरमध्ये पाहायला मिळतोय।